श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला मग आज आहे गुरुवार. आज करायला घेतली स्वामींची पूजा. महाराजांचा फोटो ठेवला आहे मस्तपैकी पुसून. नंतर मग त्याला मी महाराजांच्या फोटोला गंध लावला आहे. अष्टगंधा लावलेला आहे, म्हणजे जो आपण लावतो तोच अष्टगंधा लावलेला आहे. नंतर मी महाराजांच्या फोटोला हार घातला आहे. बघा, पाहू शकता तुम्ही. आता मी हार घालते. महाराजांची सुंदर गादी अशी मी अंथरली आहे लाल कपड्यावरतीच. नंतर मग महाराजांना बसायला त्यांची चौकी ठेवली आहे, म्हणजे की पाठ. नंतर मग त्यांना तिथे मी स्थापन केलं आहे, महाराजांना ठेवलं आहे. म्हणजे नंतर त्यांना सुद्धा मी अष्टगंधा लावून घेतला आहे. किती महाराज सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर मग महाराजांची जी आपण आसन, म्हणजे ज्यांची ती उशी होती ती ठेवली आहे. नंतर मग चाफ्यांची फुलं जी त्यांना अतिप्रिय आहेत मी ती ठेवली आहेत साईडला. नंतर मग त्यांचे वस्त्र घातले आहेत त्यांना मी. नंतर त्यांचं फेवरेट हिनं अत्तर लावून घेतला आहे. गादीला सुद्धा थोडंसं लावलं आहे. महाराजांच्या फोटोला सुद्धा लावलं आहे. एक छोटंसं फूल मी महाराजांच्या फोटोवरती ठेवलं आहे. नंतर सुंदर अशी वेणी मी घालत आहे महाराजांना. महाराजांची अशी माळ सुंदर घातली आहे त्यांना. नंतर महाराजांची टोपी त्यांना घातली आहे. महाराजांच्या केळी ठेवली आहे प्रसादासाठी मी. नंतर महाराजांचं जे पाणी आहे ते ठेवलं आहे प्रसादासाठी. आज मी जिलेबी आणली होती, मग ती जिलेबी ठेवली आहे. माझ्याकडे फुटाणे संपले होते म्हणून अशी साखर आणि शेंगदाणे मी अजून प्रसादासाठी ठेवलं आहे. नंतर मग स्वामी चरित्र सारामृत आपलं जे पुस्तक आहे पारायणाचं ते मी ठेवलेलं आहे. थोडीशी जागा ॲडजस्ट केली आहे. नंतर मग नामस्मरणाची जी माळ आपण करतो ती ठेवलेली आहे. नंतर असा दिवा ठेवला आहे मी आपला निरंजन. आणि मग थोडंसं महाराजांना असं मस्तपैकी धूप दाखवला होता. धूप दाखवून मग लगेचच मी त्यांची पूजासुद्धा करायला सुरुवात केली. माझी पूजा करून झाली. इकडे किती हळद सांडवली आहे इथे. आज बघा सोनू बनवत आहेत. मला बोलले की मला बनवायची आहे मुगाची भाजी, कारण की माहीत नाही का त्यांच्या मनामध्ये आलं. मुगाची भाजी बोलतो महाराजांच्या नैवेद्यासाठी आज मी बनवणार आहे. तर मी मूग घातले होते भिजत, त्याला स्प्राउट्स आले होते. तर ते बघा बनवत आहेत मुगाची भाजी. बघा दाखवत आहेत खोलून तुम्हाला. मस्त स्प्राउट्स आले. आणि ही बघा त्यांनी हा मसाला तयार केला आहे. काय टाकलं सोनू मसाल्यामध्ये? मसाल्यामध्ये टाकलं कोथिंबीर, त्यांची फेवरेट कोथिंबीर, लसूण आणि खोबरा. चला मग बनवत आहेत ते. बघितली तुम्ही मस्तपैकी. मला नाही बनवू दिली. मला बोलले तू नको बनवू, आज मी बनवतो ही भाजी. मग त्यांनी बनवली. सोनू आज बनवतोय स्वामींसाठी मी मस्त मुगाची भाजी. बाकी सोनू बनवे नैवेद्यासाठी. आज त्यांच्या मनात आलं. तुम्ही बघा सोनू काय काय भाजी बनवते. मी फक्त मुगाची भाजी बनवते बस. बघा त्यांनी टाकली ग्रीन मुगाची भाजी. मस्त मूग पण टाकल्यात त्याच्यामध्ये. आता काय शिट्टी मारणार ह्याला? 2-3 शिट्ट्या मारूया मस्त. अच्छा ठीक आहे. पाणी बस झालं ना सोनू? हां तुम्ही आता बघा ना. पाणी तर मी सोनूला सांगतो बघा, कारण आपल्याला जमत नाही. ठीक आहे, बाकी बनवायचं काम करतो. वॉटर कलर यार सुपर टाका थोडंसं. शिटी लागणार तर मग थोडीशी ती सुकी होणार ना. बस व्हेरी गुड. बघू शकता तुम्ही किती मस्त ग्रीन कलर आलेला आहे. मला खूप आवडते अशी भाजी. मी तर आता महाराजांसाठी त्यांनी बनवलेली आहे.
चला मग मी पण दाखवते तुम्हाला नंतर की मी पण काय काय बनवलं आहे ते. चला, साधं सिंपल जेवण आहे आज. आज जरा गडबडच झाली सगळी. चला मग भेटूया आपण. भाजी बनवायला चालू. कुकर आता त्यांनी त्या साईडला ठेवलं आहे. ओके ओके, थँक्यू. गॅसची काय हालत केली. एकच भाजी बनवली, सगळ्या घरात पसारा करून ठेवला. हे बघा बघा बघा. तुम्ही काय माझं सस्ते पूजा केली आहे मी. ही हळद किती सांडवली. अरे रे रे अरे रे रे. काही पण आहे, काही पण बोल बघा. म्हणजे थोडासा केलं लगेच माझा किचन खराब केलं आणि हे खराब केलं. किचन खराब नाही केलं मी, म्हटलं किती हळद. थोडी हळद सांडणार. हळद सांडवली हळद. अरे हळद सांडणार बाबू. मला खायचे तुम्ही खातच नाही रानू. तू त्या गेल्या टायमाला दिलीच नाही. तुम्ही लोकांनी खाऊन टाकली. खाऊन कुठे टाकली बाबू, तुम्ही खायलाच मागत नाही. काय कुणाचे फोन एवढे होतात. म्हणजे आताच्या पोरांना काय घेणं देणंच नाही. तिला बोलतो येडे. त्याच्यात इलायची पावडर नाही टाकत मी, फक्त साधी सिंपल. आता साखर टाकणार आणि झालं एका ठिकाणी. बघा इकडे भाजी टाकायची तयारी. इकडे खीर बनवून झाली. इकडे कुकरला मी भाजी टाकली मगाची. ही साखर जेवढी पाहिजे तेवढी, जास्त नाही टाकते, अंदाजानेच टाकते मी. अच्छा. हे काय चाललंय तुमचं दोघांचं. भाजीमध्ये मीठ कधी पण नाचलं टाकायचं.